सांगलीत भव्य इफ्तार पार्टीतून एकतेचा गगनभेदी संदेश, हजारो रोजांची उपस्थिती, भावनिक क्षणांनी भरला अविस्मरणीय क्षण। सांगली शहरात शनिवार 28 फेब्रुवारी 2026 रोजी पाकिजा फ्रेंड्स सर्कलच्या वतीने भव्य इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले। या एकता सोहळ्याचे नेतृत्व राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष वसीम मुन्ना नायकवडी यांनी केले। या कार्यक्रमास पद्माकर जगदाळे, सांगली शहर जिल्हाध्यक्ष मंगेश चव्हाण, काँग्रेसचे विरोधी पक्षनेते गजानन मगदूम, उपमहापौर तसेच आकाश माने उपस्थित होते। यावेळी प्रभाग 15 मधील ज्येष्ठ नागरिकांचा यथोचित सन्मान करण्यात आला। उपवास सोडण्याच्या शुभ क्षणी पद्माकर जगदाळे यांनी वसीम नायकवडी यांना खजूर भरवून रोजा सोडवला। यावेळी त्यांनी नायकवडी यांच्या कार्याचे कौतुक करत सांगितले की वसीम नायकवडी हे प्रामाणिक आणि जिद्दी कार्यकर्ते आहेत। निवडणुकीत पराभव झाला तरी हार मानली नाही। प्रभागाच्या विकासासाठी त्यांची धडपड सातत्याने सुरू आहे। विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त करत म्हटले, वसीम नायकवडी यांची प्रभागातील पकड मजबूत आहे। ते कोणत्याही दबावाला बळी न पडता लोकांसाठी काम करतात। लोकांना आत्मसात करण्याची त्यांची खास शैली आहे। त्यांनी सर्व नागरिकांना इफ्तारच्या शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमादरम्यान वसीम नायकवडी यांनी भावना व्यक्त करत सांगितले की अजितदादांच्या निधनाला 1 महिना पूर्ण झाला असून त्यांची आज खूप आठवण येत आहे। रोजाच्या 10व्या दिवशी विशेष प्रार्थना करण्यात आली। बोलताना त्यांचा कंठ दाटून आला आणि डोळ्यात अश्रू दाटले, ज्यामुळे उपस्थित वातावरण भावनिक झाले। या इफ्तार पार्टीसाठी पाकिजा फ्रेंड्स सर्कलचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने कार्यरत होते। सुमारे 1500 ते 2000 लोकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला। प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले। उपवास सोडण्याच्या या कार्यक्रमातून सामाजिक एकतेचा सुंदर संदेश देण्यात आला। यावेळी अज्जू पटेल, वलीभाई मोहम्मद, अली एजाज नायकवडी, इम्रान पटेल, अलीम पठाण, रमजान भाई, फारूक भाई नदाब, अजीम भाई मुलानी, हुजीब भाई बारगीर, अमीर भाई रमजान, सलमान भाई पखाली, फिरोज खान, सोहेल भाई भंडारी, सोहेल नायकवडी, वैभव लाटवडे, साजिद भाई शेख, अजहर रसोई, अशफाक भाई शेख आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रचंड गर्दी, उत्स्फूर्त सहभाग आणि भावनिक क्षणांनी ही इफ्तार पार्टी सांगलीत एकतेचा अविस्मरणीय सोहळा ठरली। एक कॉमन में फोटो मारो आज लगे ये रहा है कम दे दूंगा आदो सर करतो आजू भैया और क्या हां सर्वप्रथम मी रमजान महिन्याच्या सर्व आमच्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतो आणि आज या ठिकाणी आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर उपाध्यक्ष वसीमभाई नायकवडी यांनी इफ्तार पार्टीचं इथं आयोजन केलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून त्यांनी हे आयोजन केलेलं आहे। या ठिकाणी मी सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतो आणि वसीम भाईंनी समाजामध्ये वेगवेगळे उपक्रम सतत राबवत असतात। या इलेक्शनमध्ये त्यांचा पराभव झाल्यानंतर माणूस खचून जात असतो, परंतु परत तेवढ्याच जोमाने ते कामाला लागलेले आहेत। त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्याकडून मी त्यांचं अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो। आज सांगली शहरामधील मध्यभाग असलेला वार्ड क्रमांक 15 येथे 100 फुटी पाकिजा मशीद येथे आजच्या दिवसात पवित्र महिन्यात रमजान ईदचा रोजा सोडायचं काम हे वसीमभाई आणि त्यांच्या सर्व मित्रपरिवारांनी या ठिकाणी सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना बोलवून रोजा सोडायचे चांगलं काम या ठिकाणी केलं आहे। सर्वांना एकत्र बसून या ठिकाणी उपवास सोडण्यासाठी सोय केली, त्याबद्दल मी त्यांचं आणि त्यांच्या पूर्ण टीमचा आभार मानतो आणि त्यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा देतो। आज 28 फेब्रुवारी
पवित्र रमजान महिना चालू असताना आज आमचा 10वा उपवास आहे. आज मला सांगत असताना माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी येते. त्या सर गेल्या महिन्यात ह्याच दिवशी आम्ही ज्यांना आमच्या पार्टीचे सर्व मानायचो आणि ज्यांच्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आलो असे आमचे महाराष्ट्राचे आणि सगळ्यांचे लाडके अजितदादा पवार याच दिवशी आमच्यातून निघून गेले. खरं म्हणजे सर आज ह्या पवित्र रोजेच्या दिवशी अन्नदान करायचं म्हणजे अजितदादाच्या आत्म्याला शांती लाभण्यासाठी आणि यांचा पूर्ण सवाब अजितदादांना मिळवण्यासाठी आज मी 28 तारीख निवडली. आणि खरोखर अजितदादा हे फक्त कुठल्या एका वर्गाचे नव्हते तर पूर्ण समाजाचे होते. आज अजितदादांच्या निधनामुळे पूर्ण महाराष्ट्र पोरका झालेला आहे. आणि खरं म्हणायचं झालं तर जे ओबीसी समाज आहे आमचा त्याच्यासाठी कुठलाही नेता राहिलेला नाही. त्या नेत्यासाठी अख्खा महाराष्ट्र रडला. आज आम्ही स्वप्नातही विचार करू शकत नाही की दादा आमच्यात नाहीत, पण आमच्या हातात काहीसुद्धा नाही. फक्त मी असतील, आमचे पद्माकरजी जगदाळे साहेब असतील, आमचे मंगेश दादा असतील किंवा आमचे बाकीचा फ्रेंड्स असतील, मित्रपरिवार असेल, दादांसाठी आम्ही आशीर्वाद आणि दुआ एवढीच करू शकतो की दादा जिथं आहेत तिथं सुखरूप राहावे. आज इफ्तार पार्टीच्या निमित्ताने आज उपस्थित कोण कोण राहील? आज इफ्तार पार्टीच्या निमित्ताने आमचे सांगली शहर जिल्ह्याचे अध्यक्ष पद्माकरजी जगदाळे साहेब, आमचे मित्र विरोधी पक्ष नेते मंगेशदादा चव्हाण, आकाश भैया माने आणि आमचे मित्र परिवार इथे उपस्थित आहेत. मी सर्वांचा मनापासून आभार मानतो.